गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण इलेक्ट्रिकल सबस्टेशन प्रॅक्टिसेस या सब्जेक्टमधला थर्ड चॅप्टर जो आहे 33 KV सबस्टेशन हा चॅप्टर आपण स्टडी करतो आहे. आजचं हे आपलं जे लेक्चर आहे ते सेकंड लेक्चर आहे 33 KV सबस्टेशन या चॅप्टरचा. त्याच्या अगोदर आपण लास्ट लेक्चरला हा चॅप्टर जो आहे तो सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये आपण बेसिक पॉईंट्स स्टडी केलेले आहेत. ओके, तर त्याच्या पुढचे जे राहिलेले पॉईंट्स आहेत ते आज आपण या लेक्चरमध्ये कवर करणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण एक शॉर्टमध्ये आपले जे लास्ट लेक्चरला पॉईंट झालेत त्याचा रिव्ह्यू घेऊया. नंतर मग पुढचे जे पॉईंट्स आहेत ते स्टडी करूया. ओके, सो फर्स्ट पॉईंट आपण बघितलेला इंट्रोडक्शन. सो इंट्रोडक्शनमध्ये आपण स्टडी केलेलं आहे की जे 33 KV सबस्टेशन असणार आहे त्या सबस्टेशनला इनकमिंग लाईन जी असणार आहे ती 33 KVची असणार आहे. त्यामुळे त्याला आपण 33 KV सबस्टेशन असं म्हणणार आहे. आणि ते 33 KV सबस्टेशन जे असणार आहे हे सबस्टेशन काय करेल तर सेकंडरी ट्रान्समिशन लाईन आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन लाईन यांना कनेक्ट करायचं काम करणार आहे. सो या सबस्टेशनमध्ये 33 KV सप्लाय जो आहे तो 11 KVमध्ये स्टेप डाऊन केला जाणार आहे. ओके, हे पॉईंट आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलेले आहे. त्यानंतर आपण 33 KV सबस्टेशनची नीड काय आहे, गरज काय आहे हा पॉईंट बघितलेला. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की सेकंडरी ट्रान्समिशन आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन या दोघांना कनेक्ट करायचं जे काम असणार आहे ते हे 33 KV सबस्टेशन करेल. नेक्स्ट, जे लार्ज कन्झ्युमर्स आहेत, इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स, त्यांना पॉवर सप्लाय करण्यासाठी हे सबस्टेशन एनर्जी सप्लाय करणार आहे. नेक्स्ट, लोड सेंटरचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी हे सबस्टेशन महत्त्वाचं असणार आहे, कारण हे जनरली आपण लोड सेंटरजवळ इन्स्टॉल करतो किंवा लोकेट केलेलं असतं. ओके, आणि फोर्थ असणार आहे फ्युचरमध्ये जर त्या एरियामध्ये लोड इन्क्रीज झाला तर त्या लोडची जी ग्रोथ आहे ती फुलफिल करण्यासाठी हे सबस्टेशन उपयोगी असणार आहे. ओके, सो हे त्याची 4 नीड्स आपण बघितलेले इंट्रोडक्शनमध्ये. नेक्स्ट, त्यानंतर आपण चॅप्टरमधला सेकंड पॉईंट सुरू केला होता तो असणार आहे 33/11 KV हे जे सबस्टेशन आहे या सबस्टेशनमध्ये कोणकोणते इक्विपमेंट्स आहेत, त्याचं फंक्शन काय असणार आहे आणि त्याचा रेटिंग काय असणार आहे. ओके, सो मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलेलं होतं की जे कंपोनंट्स 33 KV सबस्टेशनमध्ये यूज केलेले असतात तेच कंपोनंट 11 KVमध्ये पण यूज केलेले असतात. ओके, फक्त त्या दोघांमध्ये डिफरन्स काय असणार आहे तर त्या दोघांचं रेटिंग जे असणार आहे ते डिफरंट असणार आहे. ओके, सो आपण 11 KV सबस्टेशन हा चॅप्टर बघितलेला आहे. 33 KV हा चॅप्टर आपण बघतोय आणि पुढे आपण 132 KV सबस्टेशन हा चॅप्टर आपण स्टडी करणार आहे. तर तिन्ही चॅप्टरमध्ये सबस्टेशन कंपोनंट जे असणार आहेत ते सिमिलरच असणार आहेत. फक्त डिफरन्स एवढाच असणार आहे की त्यांचं रेटिंग जे असणार आहे ते चेंज होणार आहे. ओके, सो त्याच्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मर हा जो मेन कंपोनंट होता सबस्टेशनमधला तो आपण बघितलेला. त्याचं फंक्शन आपल्याला माहीत आहेच, व्होल्टेज स्टेप डाऊन करण्यासाठी यूज केला जातो. त्या ट्रान्सफॉर्मरला कोणकोणत्या ॲक्सेसरीज कनेक्ट केले असतात ते पण आपण या ठिकाणी बघितलेले आहे. नंतर त्या ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग जे आहे ते रेटिंग पण आपण स्टडी केलं होतं. ओके, नंतर सेकंड पॉईंट आपण बघितलेला लाईटनिंग अरेस्टर, त्याचं फंक्शन आपण बघितलेलं, त्याचं रेटिंग पण आपण स्टडी केलेलं आहे. इमेजमध्ये तुम्हाला मी लाईटनिंग अरेस्टर दाखवलेलं आहे, त्याचं कनेक्शन कसं असणार आहे ते सेकंड इमेजमध्ये तुम्ही बघू शकताय. नेक्स्ट पुढचा पार्ट आपण बघितलेला करंट ट्रान्सफॉर्मर, त्याचंही फंक्शन आणि रेटिंग आपण स्टडी केलेलं आहे. ओके, सो आज आपण स्टडी करणार आहे तो असणार आपला फोर्थ कंपोनंट सबस्टेशनमधला, तो असेल पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, सो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन जे आहे ते आपल्याला माहीत आहेच. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर काय करतो तर व्होल्टेजची मॅग्निट्यूड असणार आहे ती मॅग्निट्यूड तो कमी करेल आणि ते कमी मॅग्निट्यूडचं व्होल्टेज जे असणार आहे ते आपण मेजरमेंट किंवा मीटरिंग पर्पजसाठी यूज करणार आहे. ओके, सो त्यामध्ये the function of potential transformer is to step down the value of voltage for measurement, control and metering purpose. ओके, सो व्होल्टेज मेजर करण्यासाठी किंवा कंट्रोल सर्किटमध्ये ते व्होल्टेज अप्लाय करण्यासाठी किंवा मीटरिंग पर्पजमध्ये आपण हे कमी झालेलं जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज यूज करणार आहे. ओके, किंवा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने आपण व्होल्टेज कमी करणार आहे आणि ते कमी व्होल्टेज आपण मेजरमेंट किंवा मीटरिंग पर्पजमध्ये यूज करणार आहे. The next second point it is connected to incoming 33 KV bus bar and outgoing 11 KV bus bar. ओके, सो मी लास्ट लेक्चर आपण सांगितलं की हे जे सबस्टेशन आहे 33 KV सबस्टेशन याच्यामध्ये इनकमिंग लाईन येणारी लाईन जी असणार आहे ती 33 KVची असणार आहे आणि आउटगोईंग लाईन बाहेर जाणारी लाईन जी असणार आहे ती 11 KVची लाईन असणार आहे. म्हणजे या सबस्टेशनमध्ये दोन वेगवेगळ्या व्होल्टेज लेवल्स आहेत. सो या दोन्ही व्होल्टेज लेवल मेजर करण्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर्स इन्स्टॉल करायला लागणार आहेत. एक पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आपण 33 KV बसबारला कनेक्ट करणार आणि दुसरा आपण 11 KV बसबारला कनेक्ट करणार. सो आपल्याला दोन्ही
व्होल्टेजेस आहेत, ऑपरेटिंग व्होल्टेजेस, ते आपण त्या दोन करंट ट्रान्सफॉर्मरच्या पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने मेजर करू शकतो. द नेक्स्ट त्यामध्ये आपण रेटिंग बघणार आहे. आता त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण बघणार तो असणार आहे टाईप. तो जो पी टी आहे तो कोणत्या टाईपचा आहे. ओके, तो फर्स्ट असेल तो असणार आहे आउटडोअर टाईप ऑइल फील्ड. म्हणजे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असणार आहे तो आउटडोअरला इन्स्टॉल केला जाणार आहे आणि तो कसा असणार आहे जनरली ऑइल फील्ड असणार आहे. त्याच्यामध्ये ऑइल यूज केलं जाणार आहे इन्सुलेशन आणि कूलिंग दोन्ही पर्पजसाठी. द नेक्स्ट ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी असेल 50 हर्ट्जचा तो ऑपरेट होणार आहे. नेक्स्ट फेजेस 3 फेज किंवा सिंगल फेज यूज केला जाऊ शकतो. द नेक्स्ट प्रायमरी व्होल्टेज, त्या पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरला येणारं जे व्होल्टेज असणार आहे ते प्रायमरी व्होल्टेज असेल 33 kV और 33,000 volts डिवाइड बाय √3 आपण करणार आहे. आणि नेक्स्ट सेकंडरी व्होल्टेज जे असणार आहे ते तुम्हाला मिळेल 110 volts. ओके, म्हणजे प्रायमरीला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला जर 33 kV एवढं व्होल्टेज जर असेल तर सेकंडरीमध्ये त्याचं कन्व्हर्जन हे 110 म्हणजे 110 व्होल्टमध्ये कन्वर्ट केलं जाणार आहे. सो याचा CT रेशो काय होणार, इनकमिंग व्होल्टेज किती आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरला 33 kV आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीमध्ये किती मिळते तर 110 व्होल्ट. सो आता PT रेशो काय होणार 33 kV टू 110 volts. ओके, किंवा 33,000 व्होल्ट टू 110 व्होल्ट असा त्याचा PT रेशो असणार. म्हणजे तो 33 kVचा 110 व्होल्टमध्ये कन्वर्जन करतोय. द नेक्स्ट क्लास असेल 0.5. आता क्लास म्हणजे काय हे मी तुम्हाला 11 kV सबस्टेशनमध्ये सांगितलेलंच आहे. VA म्हणजे त्याचं बर्डन असतं, PT बर्डन असणार आहे ते 100 असेल. द नेक्स्ट वेट ऑफ ऑइल, म्हणजे त्या पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल फिल केलेलं आहे इन्सुलेशन अँड कूलिंग पर्पजसाठी त्याचं वेट असेल 18 kg. टोटल वेट पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचं टोटल वेट असणार आहे ते असणार आहे 80 kg, 80 kg आसपास त्या पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचं टोटल वेट असेल. आणि PT रेशो मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. PT रेशो म्हणजे काय, तो पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर किती व्होल्टेजचं किती व्होल्टेजमध्ये कन्वर्जन करतो. सो हा पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर 33 kVचा 110 व्होल्टमध्ये कन्वर्जन करणार आहे. त्याचा PT रेशो 33,000 व्होल्ट टू 110 व्होल्ट असा असेल. ओके, हा झाला एक PT रेशो. सिमिलरली मी तुम्हाला सांगितलं की त्या सबस्टेशनमध्ये 2 PTs आहेत. एक PT 33 kV लाईनला कनेक्ट केला असणार आहे, दुसरा असणार आहे तो 11 kV लाईनला कनेक्ट केलेला असणार आहे. सो 11 kV लाईनला जो कनेक्ट केलेला PT असेल त्याचा PT रेशो असेल 11,000 व्होल्ट टू 110 व्होल्ट. म्हणजे तो 11,000 व्होल्टचं 110 मध्ये कन्वर्जन करेल. किंवा सिम्पल भाषेत तुम्ही 11 kVचा 110 व्होल्टमध्ये कन्वर्जन करणार आहे. हे असणार आहे सेकंड PTचा रेशो जो 11 kV बसवरला कनेक्ट केला असणार आहे. ओके, त्या ठिकाणी मी इमेज दाखवलेले दोन्ही तुम्हाला पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर बघायला मिळतील. पहिला दाखवलेला आहे 11 kV, सेकंड असणार आहे 33 kV. दोघांचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते सेमच आहे, फक्त रेटिंगनुसार त्याच्यामधले जे वर्किंग कंपोनंट्स आहेत ते चेंज केले जाणार आहेत. ओके, किंवा केलेले असणार आहेत. द नेक्स्ट पुढचा पॉईंट असेल तो असेल आयसोलेटिंग स्विच किंवा त्याला आपण आयसोलेटर असंही म्हणतो. सो त्यामध्ये आयसोलेटरचं स्विच आपल्याला माहिती आहे. आयसोलेटर कशासाठी यूज करतात, ज्या वेळेला आपल्याला एखाद्या कंपोनंटचा मेंटेनन्स करत असतो त्यावेळेला त्या कंपोनंटच्या दोन्ही साईडचे जे आयसोलेटर असणार आहेत ते आपण ओपन करतो. ओके, ओपन केल्यानंतर त्या कंपोनंटला येणारा सप्लाय जो असणार आहे तो अगोदरच बंद केला असणार आहे. म्हणजे त्या कंपोनंटचा मेंटेनन्स करायच्या अगोदर आपण त्या कंपोनंटमधला सप्लाय बंद करणार आहे आणि त्यासाठी आपण आयसोलेटर जे असणार आहे ते आयसोलेटर ओपन करणार आहे. ओके, सो आयसोलेटर आपण अगोदर बघितलेले आहेत पण त्याचं फंक्शन आपण आणखी एकदा बघूया. त्यामध्ये it is required that whenever a maintenance or repair work is to be carried out on the equipment in the substation, it should be disconnected from the supply with the help of isolator or isolating switch. Okay, म्हणजे ज्यावेळेला सबस्टेशनमधल्या एखाद्या कंपोनंटवरती आपल्याला मेंटेनन्सचं काम करत असेल किंवा रिपेअरिंगचं वर्क करायचं असेल त्यावेळेला त्या इक्विपमेंटच्या दोन्ही साईडचे जे आयसोलेटर असणार आहेत त्या आयसोलेटर आपल्याला ओपन करावे लागतात, जेणेकरून त्या इक्विपमेंटला म्हणजे ज्या इक्विपमेंटचा आपण मेंटेनन्स करणार आहे त्या इक्विपमेंटमधून फ्लो होणारा करंट 0 होईल किंवा ते जे इक्विपमेंट आहे ते इक्विपमेंट हे सप्लायपासून डिस्कनेक्ट केलं जाईल. ओके, सो ज्या इक्विपमेंटचा मेंटेनन्स करायचा आहे त्या इक्विपमेंटच्या दोन्ही साईडचे जे आयसोलेटर आहेत ते आयसोलेटर ओपन करायचे म्हणजे ते इक्विपमेंट आहे ते सप्लायपासून डिस्कनेक्ट होणार आहे. द नेक्स्ट नॉर्मली इट इज ऑपरेटेड ऑन नो लोड. ओके, म्हणजे आयसोलेटर असणार आहे तो नो लोड कंडिशनला ऑपरेट करायचा. नो लोड कंडिशन म्हणजे काय, अशा वेळेला ज्या वेळेला त्या लाईनमधून करंट फ्लो होत नसणार आहे
म्हणजे करंट फ्लो होत नाही अशा कंडिशनला तो ऑपरेट करायचा आहे. सो मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितलेलं की आपल्यामध्ये स्विचगेअरमध्ये किंवा आपल्या स्विचयरमध्ये 2 टाईपचे स्विचेस आहेत. एक असणार आहे ऑन लोड स्विच आणि दुसरा असणार आहे नो लोड स्विच. सो सर्किट ब्रेकर जो असतो तो सर्किट ब्रेकर ऑन लोड असतो, म्हणजे करंट फ्लो होत असताना आपल्याला जर तो करंट किंवा तो सप्लाय जो आहे तो बंद करायचा असेल तर आपण पहिल्यांदा सर्किट ब्रेकर ओपन करणार, कारण सर्किट ब्रेकर हा ऑन लोड स्विच आहे. लोड असताना म्हणजे करंट फ्लो होत असताना तुम्हाला तो ऑपरेट करावा लागणार आहे किंवा तो ऑपरेट होणार आहे. आणि आयसोलेटर जो आहे तो आयसोलेटर नो लोड स्विच आहे, म्हणजे लाईनमधून करंट फ्लो होत नाही त्यावेळेला तो स्विच जो असणार आहे तो ओपन करायचा. ओके, सो आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. हे कंपोनंट आहे, फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर आहे असं अजून करा. ह्या ट्रान्सफॉर्मरचा आपल्याला मेंटेनन्स करायचा आहे. सो जनरली ह्या ट्रान्सफॉर्मरचा लेआउट कसा असतो, तर ट्रान्सफॉर्मरच्या या साईडला येतं, इथं एक आयसोलेटर कनेक्ट केलेला असतो आणि इथं सर्किट ब्रेकर कनेक्ट केलेला असतो. सिमिलरली या साईडला पण असंच असणार आहे. इथे एक आयसोलेटर असेल आणि इथे एक सर्किट ब्रेकर असेल. ओके, ज्या वेळेला हा ट्रान्सफॉर्मरवर आपल्याला मेंटेनन्स करायचा असेल त्यावेळी काय केलं जातं, तर सर्किट ब्रेकर जे असतात ते पहिल्यांदा ओपन केले जातात. सर्किट ब्रेकर ओपन केले. आता सर्किट ब्रेकर कसे आहेत, तर ऑन लोड स्विच आहेत, म्हणजे लाईनमधून करंट फ्लो होत असताना हे सर्किट ब्रेकर ओपन केले जातात. ओके, सो पहिल्यांदा सर्किट ब्रेकर ओपन केलं ना, सर्किट ब्रेकर ओपन केले की ह्या लाईनमधून फ्लो होणारा करंट जो असणार आहे तो करंट 0 होणार. ओके, आता लाईनमधून फ्लो होणारा करंट 0 झाला म्हणजे लाईन कशी आता, तर नो लोडवरती आहे. ओके, आता लाईन नो लोडवरती आहे त्यावेळी काय केलं जाणार, तर हा जो आयसोलेटर आहे त्यावेळेला आयसोलेटर ओपन केला जाणार. ओके, म्हणजे पहिल्यांदा सर्किट ब्रेकर ओपन करायचे जेणेकरून करंट जो आहे तो 0 होईल. करंट 0 झाला की मग आयसोलेटर ओपन करायचे. आणि आयसोलेटर ओपन केले की नंतर काय केलं जाणार आहे, तर ज्या इक्विपमेंटवरती मेंटेनन्स आपल्याला करायचं आहे त्या मेंटेनन्सवरती अर्थ स्विच कनेक्ट करायचा. अर्थ स्विच कनेक्ट करायचा. सो अर्थ स्विच कनेक्ट केला की त्या इक्विपमेंटमध्ये जे शिल्लक राहिलेलं पोटेन्शियल असणार आहे, स्टोअर झालेलं पोटेन्शियल असणार आहे, ते जमिनीकडे डिस्चार्ज केलं जाणार आहे. ओके, सो सिक्वेन्स असणार आहे मेंटेनन्स करायचा. पहिल्यांदा त्या इक्विपमेंटचे दोन्ही साईडचे सर्किट ब्रेकर ओपन करायचे, नंतर आयसोलेटर ओपन करायचे आणि त्या इक्विपमेंटवरती अर्थ स्विच कनेक्ट करायचा. आता मेंटेनन्स करून झाल्यानंतर आपल्याला ते जे इक्विपमेंट आहे ते परत आणखी एकदा सुरू करायचं असेल तर काय केलं जाणार, पहिल्यांदा अर्थ स्विच जो असणार आहे तो अर्थ स्विच रिमूव्ह केला जाईल. नंतर काय केलं जाणार, नंतर हा आयसोलेटर जो आहे तो आयसोलेटर क्लोज केला जाणार आहे. आणि नंतर सगळ्यात शेवटी सर्किट ब्रेकर जो असणार आहे तो सर्किट ब्रेकर क्लोज केला म्हणजे सुरू केला जाणार आहे. सर्किट ब्रेकर जो असणार आहे तो सुरू केला जाणार आहे. सो मेंटेनन्स करताना करायचा असेल तर पहिल्यांदा सर्किट ब्रेकर ओपन करायचा, नंतर आयसोलेटर ओपन करायचा आणि नंतर अर्थ स्विच कनेक्ट करायचा. मेंटेनन्स करून झाल्यानंतर लाईन सुरू करायचं असेल किंवा ते इक्विपमेंट सुरू करायचं असेल तर पहिल्यांदा अर्थ स्विच काढायचा, नंतर आयसोलेटर सुरू करायचा आणि नंतर सर्किट ब्रेकर सुरू करायचा. असा त्याचा सिक्वेन्स असणार आहे. ओके, सो आयसोलेटर जो असणार तो जनरली नो लोड स्विच आहे, म्हणजे लाईनमधून करंट फ्लो होत नाही अशा कंडिशनला तो ऑपरेट केला जाणार आहे. द नेक्स्ट थर्ड वन, द आयसोलेटर आर ऑफ आउटडोअर टाईप 3 फेज डबल ब्रेक सेंटर रोटेटिंग टाईप. म्हणजे तो जो आयसोलेटर स्विच यार्डमध्ये यूज केला जाणार आहे तो आउटडोअर टाईपचा असेल, 3 फेज सिस्टीममध्ये यूज केलेला असणार आहे. 3 फेजसाठी तो यूज केला जाणार आहे. डबल ब्रेक असेल म्हणजे त्याच्यामध्ये 2 ठिकाणी सर्किट जे असणार आहे ते ब्रेक केले जाणार आहे. ओके, आणि सेंटर रोटेटिंग टाईप म्हणजे त्या आयसोलेटरमधला सेंट्रल मास्ट जो असणार आहे तो रोटेटिंग टाईप असणार आहे. ह्याची मी तुम्हाला इमेज दाखवतो, इमेजवरून तुम्हाला ते समजेल. ओके, त्या ठिकाणी इथे त्याची इमेज आहे. ओके, आता या ठिकाणी बघा त्याचे मी 2 ऑपरेशन दाखवलेले आहेत. एक म्हणजे क्लोज ऑपरेशन पहिलं आहे, सेकंड असणार आहे ओपन केल्यानंतर तो कसा दिसणार आहे. ओके, सो याच्यामध्ये बघा याच्यामध्ये 3 मास्ट आहेत. हा फर्स्ट मास्ट, हा सेकंड मास्ट आणि हा थर्ड मास्ट. ओके, सो जनरली कसं काय केलं जातं, तर इनकमिंग लाईन जी असणार आहे ती इथं कनेक्ट केली जाते ह्या मास्टला. ओके, आणि आउटगोईंग लाईन जी असणार आहे ती या मास्टपासून पुढं कनेक्ट केली जाणार आहे. ओके, सो हा जो सेंट्रलचा मास्ट असणार आहे, हा सेंट्रलचा मास्ट असणार आहे, याच्यावरती अशी एक सिलेंड्रिकल पाईप जी असणार आहे ती फिक्स केली जाणार आहे. ओके, सो सेंट्रल मास्ट फिरला की ही जी पाईप असणार आहे ही पाईप पण त्याच्यावरती फिरणार आहे, त्याला आपण कॉन्टॅक्ट असं म्हणतो. ओके, सो ह्या सेकंड इमेजमध्ये तुम्ही बघू शकताय सेंट्रल मास जर तुम्ही फिरवला असेल, सेंट्रल हा मास जर तुम्ही फिरवला
तर त्याच्याबरोबर ही पाईप जी असणार आहे किंवा तो जो कॉन्टॅक्ट असणार तो पण फिरणार आहे. सो ह्या केसमध्ये पहिल्या केसमध्ये काय करत होता, तर ही जी पाईप होती ती इथं आणि इथं म्हणजे दोन ठिकाणी टच होत होती आणि इनकमिंग सप्लाय इथं कनेक्ट केलेला आपण आणि आउटगोईंग सप्लाय जो असणार आहे तिथं कनेक्ट केलेला. सो येणारा करंट जो असणार आहे तो अशा डायरेक्शनमध्ये या पाईपमधून असा पुढं फ्लो होत होता. आता या केसमध्ये काय झालं, ही जी पाईप असणार ही हॉरिझॉन्टल झाली, त्यामुळे काय झालं, ही इनकमिंग लाईन आणि ही आउटगोईंग लाईन ह्याच्यामध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट क्रिएट झालेला नाही किंवा कुठलाही कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे सर्किट जे असणार आहे ते ओपन केलं जाणार आहे, म्हणजे आयसोलेटर जो असणार आहे तो ओपन केला जाणार आहे. ओके, सो अशा प्रकारचं त्याचं ऑपरेशन असणार आहे. आता ही जी इमेज आहे ही फक्त एका फेजसाठी मी दाखवलेली आहे. ओके, ही फक्त एका फेजसाठी आहे. फॉर एक्झाम्पल ही आर फेजसाठी असेल, म्हणजे आर फेजचा इनकमिंग इथं आणि आर फेजचा आउटगोईंग इथं. सिमिलरली वाय फेजसाठी पण असेच तीन इथं पुढं कनेक्ट केलेले असणार आहेत, म्हणजे वाय फेजचा इन, वाय फेजचा असेच तीन पुढं आणि त्याच्याच पुढं असे बी फेजसाठी पण तीन कनेक्ट केलेले असणार आहेत. ओके, सो आयसोलेटरमध्ये तुम्हाला काय मिळतील, तर टोटल असे 9 मास्क बघायला मिळतील. आर फेजसाठी 3, वाय फेजसाठी 3 आणि बी फेजसाठी 3 असणार आहेत. ओके, सो अशा प्रकारे आयसोलेटर जे असणार आहेत ते ओपन किंवा क्लोज केले जाणार आहेत. ह्याची व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघू शकता, भरपूर सारे व्हिडिओज या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत, त्याचं ऑपरेशन कसं होणार आहे त्या संदर्भात. ओके, सो आयसोलेटिंग स्विचचं रेटिंग त्यामध्ये सिस्टीम फ्रिक्वेन्सी असेल 50 हर्ट्ज प्लस मायनस 3%, 3% प्लस मायनस असेल तरी तो व्यवस्थित ऑपरेट होतो. नेक्स्ट नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज, म्हणजे नॉर्मल कंडिशनला त्या आयसोलेटरचं ऑपरेटिंग व्होल्टेज असणार आहे 33 kV. नेक्स्ट मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेज, म्हणजे तो आयसोलेटर जो आहे तो मॅक्झिमम 36 kV पर्यंत व्यवस्थित ऑपरेट करू शकतो. त्याच्या पुढे गेल्यानंतरचा परफॉर्मन्स बिघडणार आहे. नेक्स्ट मॅक्झिमम कंटिन्युअस करंट रेटिंग. ओके, म्हणजे तो आयसोलेटर नॉर्मल कंडिशनला किती करंट कॅरी करू शकतो, तो असणार आहे 400 एम्पियर. ओके, म्हणजे नॉर्मल कंडिशनला तो जर क्लोज पोझिशनमध्ये असेल तर तो 400 एम्पियरपर्यंत करंट कॅरी करू शकणार आहे. द नेक्स्ट रेटेड शॉर्ट टाईम करंट तो असेल 28.8 किलो एम्पियर पर 3 सेकंद, म्हणजे तो आयसोलेटर 3 सेकंदासाठी 28.8 किलो एम्पियर एवढा करंट कॅरी करू शकतो फक्त 3 सेकंदासाठी. त्याच्यापेक्षा जर जास्त वेळासाठी तो करंट फ्लो झाला तर तो आयसोलेटर असणार आहे तो डॅमेज होणार आहे किंवा त्याचा परफॉर्मन्स खराब होणार आहे. ओके, सो शॉर्ट टाईमसाठी 28.8 किलो एम्पियर एवढा करंट 3 सेकंदासाठी तो व्यवस्थित कॅरी करू शकतो. द नेक्स्ट रेटेड पीक विथ स्टँड करंट तो असणार आहे 72 किलो एम्पियर. ओके, म्हणजे तो आयसोलेटर एका सेकंदासाठी किंवा एका सेकंदापेक्षा कमी वेळेसाठी जर 72 एम्पियर एवढा करंट फ्लो झाला तरीही तो व्यवस्थित कॅरी करू शकतो. म्हणजे शॉर्ट टाईमसाठी किंवा पीक म्हणजे काय, तर सडनली इन्क्रीज झाला करंट तर तो 72 एम्पियरपर्यंत एवढा करंट सस्टेन करू शकतो. फक्त त्याचं ड्युरेशन कमी असलं पाहिजे. एका सेकंदापेक्षा कमी वेळेसाठी 72 एम्पियर एवढा करंट फ्लो झाला तरी तो व्यवस्थित ऑपरेट करू शकतो. फक्त तर ड्युरेशन जेवढं कमी असेल तेवढं तो चांगल्या प्रकारे ऑपरेट करेल. द नेक्स्ट लाइटनिंग इम्पल्स विथ स्टँड व्होल्टेज टू अर्थ. ओके, ते असणार आहे 172 किलो व्होल्ट. ओके, म्हणजे लाइटनिंग इम्पल्स विथ स्टँड व्होल्टेज म्हणजे काय, तर लाइटनिंग स्ट्रोकमुळे जर त्या आयसोलेटरपर्यंत ओव्हर व्होल्टेज आलं तर तो आयसोलेटर किती व्होल्टेज सस्टेन करेल, तो असणार आहे 172 kV एवढं. ओके, किंवा तो अर्थपर्यंत डिस्चार्ज करणार आहे. द नेक्स्ट 1 मिनिट पॉवर फ्रिक्वेन्सी विथ स्टँड व्होल्टेज टू अर्थ. ओके, ते असणार आहे 70 kV. ओके, आता 1 मिनिट पॉवर फ्रिक्वेन्सी विथ स्टँड व्होल्टेज म्हणजे काय, तर तो आयसोलेटर एका मिनिटासाठी 70 kV एवढं व्होल्टेज सस्टेन करू शकतो विदाउट गेटिंग डॅमेज. पण एका मिनिटापेक्षा जास्तसाठी जर तेवढं व्होल्टेज आलं तर तो डॅमेज होणार आहे. ओके, सो हा आयसोलेटर एका मिनिटासाठी 72 kV एवढं व्होल्टेज हँडल करू शकतो किंवा कॅरी करू शकतो विदाउट गेटिंग डॅमेज. ओके, सो त्याचं रेटिंग असणार आहे. इथं आपण दोन्ही रेटिंग बघितलेत की की तो मॅक्झिमम किती करंट किती वेळासाठी कॅरी करू शकतो आणि मॅक्झिमम किती व्होल्टेज किती वेळासाठी कॅरी करू शकणार आहे. ओके, सो इथं आपण बघितलंच की 3 सेकंदासाठी 28.8 किलो एम्पियर एवढा करंट तो व्यवस्थित कॅरी करू शकतो. आणि इथं आपण बघितलं की एका मिनिटासाठी 70 kV एवढं व्होल्टेज कॅरी करू शकतो. ओके, जरी त्याचं ऑपरेटिंग व्होल्टेज 33 kV आणि नॉमिनल मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेज 76 kV असलं
तरीही तो 70 KV एवढं व्होल्टेज एका मीटरसाठी हँडल करू शकतो. तेवढी त्याची मॅन्युफॅक्चरिंग करताना त्याची तेवढी स्ट्रेंथ क्रिएट केलेली असणार आहे. ओके, असणार आहे आयसोलेटिंग स्विच किंवा आयसोलेटरचा रेटिंग. नेक्स्ट पुढचा पॉईंट असेल इन्सुलेटर. आता इन्सुलेटरचं फंक्शन आपल्याला माहीत आहेच, तरी आपण एकदा स्टडी करूया. द मेन फंक्शन ऑफ इन्सुलेटर इज टू इन्सुलेट द लाईव्ह कंडक्टर ऑर इक्विपमेंट ॲट डिफरंट व्होल्टेजेस विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. ओके, सो इन्सुलेटरचं मेन फंक्शन काय आहे, तर लाईव्ह कंडक्टर किंवा इक्विपमेंट जे एका ठराविक व्होल्टेजला ऑपरेट करते ते जमिनीपासून सेपरेट करायचं काम जे असणार आहे ते इन्सुलेटर करणार आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल त्याचं इथे मी एक सिम्पल डायग्राम ड्रॉ करतो. हा पोल आहे असं अज्युम करा. त्या पोलच्या वरती काय केलं तर इथं इन्सुलेटर असणार आहे, इन्सुलेटर असणार आहे तो इन्स्टॉल केलेला असणार आहे. आणि ह्या इन्सुलेटरवरून आपला जो कंडक्टर असणार आहे तो कंडक्टर कॅरी केला जाणार आहे. ओके, सो कंडक्टरमधला जो करंट पास होणार आहे, ज्यावेळेला ह्या कंडक्टरमधून करंट पास होईल त्यावेळेला ह्या कंडक्टरला आपण लाईव्ह कंडक्टर असं म्हणणार आहे. सो हा लाईव्ह कंडक्टर जमिनीपासून सेपरेट करायचं काम जो असणार आहे तो हा इथं कनेक्ट केलेला इन्सुलेटर करणार आहे. नेक्स्ट इट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल सपोर्ट टू द कंडक्टर. ओके, सो मेकॅनिकल कंडक्टरला सपोर्ट करण्यासाठीही हा इन्सुलेटर काम करणार आहे किंवा सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहे. नेक्स्ट त्यामध्ये रेटिंग, त्यामध्ये फर्स्ट नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज. आता हा जो इन्सुलेटर असणार आहे हा इन्सुलेटर 33 KV त्याचं नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज असेल. आता या ठिकाणी बघा आपल्याकडे दोन व्होल्टेजेस आहेत. त्या 33 KV सबस्टेशनमध्ये दोन व्होल्टेजेस आहेत. एक 33 KV व्होल्टेज आहे, दुसरा असणार 11 KV व्होल्टेज. सो या ठिकाणी इन्सुलेटर आयसोलेटर जे असणार आहेत ह्याचे पण दोन टाईप्स पडणार आहेत. ओके, 33 KVला ऑपरेट होणारे सेपरेट, 11 KVला ऑपरेट होणारे सेपरेट असणार आहेत. सो या ठिकाणी मी फक्त 33 KVचे कन्सिडर केलेले कारण त्या पण 11 KVसाठी पण सेम त्या प्रकारे त्याचं रेटिंग असणार आहे. ओके, सो 33 KVचा जो इन्सुलेटर आहे त्याचं नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज 33 KV असेल. ओके, नेक्स्ट मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेज 36 KV असणार आहे. म्हणजे 36 KV पर्यंत जरी व्होल्टेज वाढलं तरी तो व्यवस्थित कॅरी करू शकणार आहे जास्त वेळासाठी. नेक्स्ट ड्राय पॉवर फ्रिक्वेन्सी 1 मिनिट विथ स्टँड व्होल्टेज असणार आहे 100 KV. म्हणजे इन्सुलेटर जर पूर्णपणे ड्राय असेल, कोरडा असेल आणि त्या इन्सुलेटरवरती जर 100 KV एवढं व्होल्टेज एका मिनिटासाठी अप्लाय केलं तरीही तो इन्सुलेटर तेवढं व्होल्टेज व्यवस्थित सस्टेन करू शकणार आहे. ओके, पण एका मिनिटापेक्षा जास्त 100 व्होल्ट तुम्ही अप्लाय केलं तर तो इन्सुलेटर डॅमेज होणार आहे. द नेक्स्ट फोर्थ वन वेट पॉवर फ्रिक्वेन्सी 1 मिनिट विथ स्टँड व्होल्टेज ते दिलेलं आहे 75 KV. ओके, म्हणजे इन्सुलेटर जर वेट असेल, ओला असेल आणि त्या इन्सुलेटरवरती तुम्ही एका मिनिटासाठी 75 KV एवढं व्होल्टेज अप्लाय केलं तरीही तो व्यवस्थित कॅरी करू शकणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त केलं किंवा जास्त वेळेसाठी केलं तर तो इन्सुलेटर डॅमेज होणार आहे. ओके, त्या ठिकाणी दोन आहेत. एक म्हणजे इन्सुलेटर जर पूर्णपणे ड्राय असेल तर तो 100 KV एवढं व्होल्टेज सस्टेन करू शकतो आणि इन्सुलेटर जर वेट ओला असेल तर त्याचा 75 KV एवढंच व्होल्टेज तो एका मिनिटासाठी सस्टेन करू शकणार आहे. ओके, द नेक्स्ट पुढचा असेल पॉवर फ्रिक्वेन्सी पंक्चर विथ स्टँड व्होल्टेज. ओके, म्हणजे तो जो इन्सुलेटर असणार आहे तो किती व्होल्टेजला पंक्चर होणार आहे ते आपल्याला व्होल्टेज दिलेलं आहे ते असणार आहे 180 KV. एक मिनिट. सो पॉवर फ्रिक्वेन्सी पंक्चर विथ स्टँड व्होल्टेज असणार आहे 180 KV. म्हणजे 180 KV पर्यंत तो इन्सुलेटर व्यवस्थित ऑपरेट होईल. 180 KV पेक्षा जर जास्त व्होल्टेज अप्लाय झालं तर तो इन्सुलेटर असणार आहे तो पंक्चर होणार आहे. म्हणजेच काय तर त्या इन्सुलेटरवरती क्रॅक येणार आहेत आणि त्याच्यातून तो इन्सुलेटर असणार आहे तो खराब होणार आहे किंवा क्रॅक आल्या की त्याच्यामधून जो असणार आहे तो इन्सुलेटर असणार आहे तो स्पार्क होणार आहे किंवा डॅमेज होणार आहे, बर्न होणार आहे. द नेक्स्ट इम्पल्स विथ स्टँड व्होल्टेज ते असणार आहे 170 KV. म्हणजे 1 सेकंद किंवा एका सेकंदापेक्षा कमी वेळेसाठी जर 170 KV एवढं व्होल्टेज त्या इन्सुलेटरवरती आलं तरी तो इन्सुलेटर तेवढं व्होल्टेज सस्टेन करू शकणार आहे. फक्त त्याची ड्युरेशन, त्याची वेळ जी असणार आहे ती कमी असली पाहिजे. 1 सेकंद किंवा एका सेकंदापेक्षा कमी वेळेसाठी 170 KV एवढं व्होल्टेज आले तर तो सस्टेन करणार. ओके, व्होल्टेज वाढलं किंवा टाईम वाढलं तर तो इन्सुलेटर डॅमेज होणार आहे. नेक्स्ट इम्पल्स फ्लॅश ओव्हर व्होल्टेज असणार आहे
200 kV म्हणजे इन्सुलेटरवरती फ्लॅश येईल किंवा इन्सुलेटरच्या सराउंडिंगमध्ये स्पार्क कधी तयार होईल, ज्या वेळेला त्या इन्सुलेटरचं ऑपरेटिंग व्होल्टेज 200 kV पेक्षा जास्त होणार आहे त्यावेळेला. ओके, सो त्या इन्सुलेटरचं नॉमिनल व्होल्टेज किती आहे, 33 kV आहे. सो 33 kVच्या इन्सुलेटरवरती जर 200 kV एवढं व्होल्टेज आलं तर त्या इन्सुलेटरवरती फ्लॅश ओव्हर होणार आहे, म्हणजे त्या इन्सुलेटरच्या सराउंडिंगमध्ये स्पार्क तयार होणार आहेत किंवा स्पार्क त्या ठिकाणी पडणार आहेत. तो असणार त्याचा इम्पल्स फ्लॅश ओव्हर व्होल्टेज, तसे 200 kV. द नेक्स्ट त्याचे इमेजेस दाखवलेले आहेत. त्या ठिकाणी मी तुम्हाला मग सांगितलं 2 टाईपचे इन्सुलेटर असणार आहेत. 11 kV लाईनसाठी वेगळा असेल आणि 33 kV लाईनसाठी वेगळा असणार आहे. त्या ठिकाणी 11 kVचा पिन इन्सुलेटर मी दाखवलेला आहे आणि 33 kVचा पोस्ट इन्सुलेटर दाखवलेला आहे. आता याच्यामध्ये इन्सुलेटरचे टाईप्स पण खूप वेगवेगळे आहेत. त्यामध्ये वेगळ्या टाईपचे डिस्क टाईपचे इन्सुलेटर पण यूज केलेले असू शकतात. ओके, किंवा स्ट्रिंग टाईपचे इन्सुलेटर यूज केलेले असू शकतात. मी ठिकाणी तुम्हाला सॅम्पलसाठी पिन आणि पोस्ट इन्सुलेटर दाखवलेले आहेत, पण याच्यापेक्षाही वेगळ्या टाईपचे इन्सुलेटर त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेले तुम्हाला बघायला मिळू शकतात. द नेक्स्ट पुढचा पॉईंट असेल स्टेशन ट्रान्सफॉर्मर, और त्याला आपण म्हणतो ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर. ओके, तर आता स्टेशन ट्रान्सफॉर्मर किंवा ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट तुमच्यासाठी थोडीफार नवीन असेल. आपण स्टेशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण बघूया. ओके, सो त्यामध्ये स्टेशन ट्रान्सफॉर्मर इज रिक्वायर्ड टू फुलफिल द पॉवर नीड ऑफ सबस्टेशन. ओके, इट इज कनेक्टेड टू 11 kV बस बार. इट स्टेप डाउन द व्होल्टेज फ्रॉम 11 kV टू 415 volts. This 415 volt is utilized in substation for various purposes. ओके, म्हणजे काय थोडक्यात मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवतो. आता हे सबस्टेशन आहे असं अज्यूम करा. हा सबस्टेशनमधली कंट्रोल रूम आहे, ज्या ठिकाणी ऑफिसेस किंवा कंट्रोल पॅनल्स इन्स्टॉल केलेले असतात. आणि हा जो एरिया आहे पुढचा, हा एरिया म्हणजे स्विच यार्ड आहे, ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर, लाइटनिंग अरेस्टर, CTPT वगैरे कनेक्ट केलेले असणार आहेत. सो हा स्विच यार्ड आहे आणि ही कंट्रोल रूम आहे. ओके, आता अज्यूम करा. आता या ठिकाणी काय केलं जातं, स्विच यार्डमध्ये इनकमिंग लाईन जी असते ती 33 kVची लाईन असणार आहे. ओके, आणि आउटगोईंग लाईन जी असणार आहे ती 11 kVची लाईन असणार आहे. ओके, आणि ह्या 33चं 11 kV मध्ये कन्व्हर्जन करणं ही जी प्रोसेस असणार आहे ही या स्विच यार्डमध्ये होणार आहे. ओके, सो आता त्या सबस्टेशनची जी कंट्रोल रूम असणार आहे, ह्या सबस्टेशनची जी कंट्रोल रूम आहे, ह्या कंट्रोल रूममध्ये व्हेरियस इक्विपमेंट्स कनेक्ट केलेले असतात. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी कम्प्युटर्स असणार आहेत. त्या कंट्रोल रूममध्ये लाईट म्हणजे ट्यूब्स असणार आहेत, फॅन्स असणार आहेत. त्या ठिकाणी बॅटरी पॅनल असणार आहे. ओके, किंवा त्या ठिकाणी रिले पॅनल असणार आहे. त्या रिले पॅनलला सेपरेट सप्लाय द्यावा लागतो. ओके, सो असे इक्विपमेंट्स कनेक्ट केलेले असतात. त्या सबस्टेशनमधल्या कंट्रोल रूमला जी एनर्जी लागणार, जी पॉवर लागणार आहे, जी इलेक्ट्रिसिटी लागणार आहे, ती इलेक्ट्रिसिटी त्या सबस्टेशनमध्येच तयार केली जाते. त्यासाठी काय करतात, तर ही जी आउटगोईंग लाईन असणार आहे, 11 kVची आउटगोईंग लाईन असणार आहे, ह्या आउटगोईंग लाईनवरती एक सेपरेट ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केला जातो. आणि त्याला म्हणतात ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर. हा ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर काय करतो, तर बाहेर जाणाऱ्या 11 kV लाईन, 11 kVचं जे लाईन असणार आहे त्या लाईनला कनेक्ट करतात आणि तो ट्रान्सफॉर्मर काय करतो, तर 11 kVचा 415 व्होल्टमध्ये कन्व्हर्जन करतो. आणि मग हा 415 व्होल्टचा सप्लाय जो असणार आहे तो इथं कंट्रोल पॅनलला किंवा कंट्रोल रूमला प्रोव्हाइड केला जाणार आहे. ओके, सो सबस्टेशनमधली जी कंट्रोल रूम आहे, त्या कंट्रोल रूमची पॉवर रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी जो ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केला जाणार आहे तर आपण ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर किंवा स्टेशन ट्रान्सफॉर्मर म्हणणार आहे. कारण तो ट्रान्सफॉर्मर काय करतोय, त्या सबस्टेशनची जी इलेक्ट्रिसिटीची नीड आहे ती फुलफिल करतोय. म्हणजे त्या सबस्टेशनमध्ये फॅनला लागणारा लोड असेल किंवा ट्यूबसाठी असणार आहे किंवा पीससाठी असेल किंवा बॅटरी पॅनलसाठी असेल किंवा कंट्रोल पॅनलसाठी जो सप्लाय लागतो, सप्लाय जो असणार आहे तो या ट्रान्सफॉर्मरकडून प्रोव्हाइड केला जाणार आहे. ओके, सो त्याला आपण ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर असं म्हणणार आहे किंवा स्टेशन ट्रान्सफॉर्मर असं म्हणणार आहे. आणि हा स्टेशन ट्रान्सफॉर्मर काय असतो, तर तो जनरली पोल माउंटेड असणार आहे. म्हणजे पोल माउंटेड सबस्टेशन जे आपण बघितलं 11 kV, तर ते सबस्टेशन ह्या 33 kV सबस्टेशनमध्ये पण असणार आहे. ओके, किंवा त्याला आपण DP असं म्हणतो. तो ज्यावेळी तुम्ही 33/11 kV सबस्टेशनला व्हिजिट कराल त्यावेळी तुम्हाला पोल माउंटेड सबस्टेशन जो असणार आहे त्या 33 kV सबस्टेशनमध्ये पण बघायला मिळेल. कारण तो काय करणार आहे, तर त्या सबस्टेशनला लागणारी जी इलेक्ट्रिसिटीची नीड आहे तो ती फुलफिल करणार आहे. ओके, तर त्याला आपण म्हणणार स्टेशन ट्रान्सफॉर्मर
म्हणजे तो सबस्टेशनची एनर्जी रिक्वायरमेंट किंवा पॉवर रिक्वायरमेंट फुलफिल करतो, किंवा त्याला आपण ऑक्सिलरी ट्रान्सफॉर्मर असंही म्हणणार आहे. ओके, सो तो जनरली 11 kV पोल माउंटेड सबस्टेशन असणार आहे. द नेक्स्ट त्याचं रेटिंग असेल KVA रेटिंग 25, 63 और 100 kV यापैकी कुठलाही तो असू शकतो. ॲज पर लोड तो कनेक्ट केला जाणार आहे. द नेक्स्ट HV साईड व्होल्टेज म्हणजे 11 kV LV साईड असणार आहे 145 kV. HV साईड करंट 9.09, LV साईड करंट 27.27 एम्पियर. ओके, आता हे जे रेटिंग आलेलं आहे, हे रेटिंग कशाचं आहे तर पोल माउंटेड सबस्टेशनमध्ये बघितलं आपण, पोल माउंटेड सबस्टेशन त्याचंच रेटिंग आहे, कारण तो पोल माउंटेड सबस्टेशन आहे ज्याला आपण DP म्हणतो, तो आहे असं त्या सबस्टेशनमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. सो ते जे रेटिंग आहे तेच आपण या ठिकाणी बघतो. नेक्स्ट कनेक्शन डेल्टा स्टार प्रायमरी डेल्टामध्ये असेल, सेकंडरी स्टारमध्ये असेल. टाईप ऑफ कूलिंग ONAN म्हणजे ऑइल नॅचरल एअर नॅचरल कूलिंग. वेक्टर ग्रुप DYN11. व्हॉल्यूम ऑफ ऑइल 80 लिटर आणि फ्रिक्वेन्सी. ओके, असं असणार आहे. स्टेशन ट्रान्सफॉर्मर त्यालाच आपण ऑक्सिलरी ट्रान्सफॉर्मर असं म्हणू शकतो, किंवा तुम्ही त्याला ॲज अ पोल माउंटेड सबस्टेशन असेही म्हणू शकतात. हे कशासाठी यूज करतात तर त्या सबस्टेशनची पॉवर रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी यूज केलं जाणार आहे. ओके, तुम्हाला बघायला मिळेल हा पोल माउंटेड सबस्टेशन आहे. सो आहे असं सबस्टेशन त्या 33 kV सबस्टेशनमध्ये पण इन्स्टॉल केलेलं असतं. द नेक्स्ट असणार आहे कॅपॅसिटर बँक. कॅपॅसिटर बँक आपल्याला मगाशी आपण तुम्हाला रिव्ह्यू घेताना जो आपण फर्स्ट पॉईंट बघितला, नीड ऑफ 33 kV सबस्टेशन. सो सबस्टेशनची नीड काय होती तर हे 33 kV सबस्टेशन जे असतं ते जनरली लोड सेंटरजवळ कनेक्ट केलेलं असतं. सो त्या लोड सेंटरचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायचं काम जे असणार आहे ते ह्या 33 kV सबस्टेशनमधून केलं जाणार आहे. सो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या 33 kV सबस्टेशनमध्ये कॅपॅसिटर बँक इन्स्टॉल केलेली असणार आहे. ओके, सो तो पॉईंट असेल कॅपॅसिटर बँक. त्यामध्ये इट इज अ सिरीज पॅरल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर रिक्वायर्ड टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर ऑफ द सिस्टीम. ओके, सो याच्यामध्ये कॅपॅसिटर जे असणार आहे ते सिरीज पॅरल कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट केले असणार आहेत, आणि कशासाठी लागतं तर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके, दे ॲक्ट ॲज रिॲक्टिव्ह पॉवर जनरेटर अँड प्रोव्हाइड्स द रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, सो कॅपॅसिटर काय करतात तर रिॲक्टिव्ह पॉवर जनरेटर म्हणून ॲक्ट होतात, आणि रिॲक्टिव्ह पॉवर जे असणार आहे ती सप्लाय करणार आहेत. कॅपॅसिटर बँक हेल्प टू रिड्यूस द अमाऊंट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर अँड इन्क्रीज द टोटल पॉवर डिमांड. ओके, सो पॉवर फॅक्टर जर कमी झालं तर काय होतं ॲक्च्युली युटिलाइज होणारी पॉवर खूप कमी युटिलाइज होते. सो ते अवॉइड करण्यासाठी काय करतात त्या ठिकाणी सिस्टीमचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करतात. सिस्टीमचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला की जी ॲक्टिव्ह पॉवर असते किंवा जी टोटल पॉवर असणार आहे, युटिलाइज होणारी पॉवर असणार आहे ती वाढणार आहे. ओके, सो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केल्यानं युटिलाइज होणारी किंवा ॲक्टिव्ह पॉवर जी आहे ती वाढते. त्यामुळे त्या ठिकाणी कॅपॅसिटर बँक इन्स्टॉल केलेले असतात आपल्या सिस्टीमचा किंवा लोड सेंटरचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी. ओके, तर त्याचं रेटिंग नॉमिनल सिस्टीम व्होल्टेज असतात. ही कॅपॅसिटर बँक जी असते जी जनरली 11 kV बसबारला कनेक्ट केली जाते, कारण आपल्याला माहिती आहे 11 kV हा जो सप्लाय आहे, हा सप्लाय आपण कुठं सप्लाय करतो तर लार्ज इंडस्ट्रीज, ज्या ठिकाणी मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना आपण डायरेक्ट 11 kV चा सप्लाय जो असणार आहे तो प्रोव्हाइड करणार आहे. सो त्या ठिकाणी इंडस्ट्री म्हणजे काय तर त्या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये पॉवर फॅक्टरचा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे पॉवर फॅक्टर कमी जास्त असू शकतो. तो इम्प्रूव्ह करायचा असेल तर त्या सबस्टेशनमध्येच 11 kV ची बस बार आहे किंवा 11 kV ची जी लाईन आहे त्याच्यावरतीच कॅपॅसिटर बँक इन्स्टॉल करायची, जेणेकरून त्या ठिकाणी पॉवर फॅक्टर जो असणार आहे तो इम्प्रूव्ह होणार आहे. ओके, सो पॉवर फॅक्टर हा नेहमी लोडच्या साईडला इम्प्रूव्ह करतात. ओके, आणि 33 kV सबस्टेशनमध्ये 11 kV ही जी लाईन आहे ती आपण लोडला कनेक्ट करतो आहे, त्यामुळं कॅपॅसिटर बँक ही आपण 11 kV लाईनला कनेक्ट केली असणार आहे. नॉमिनल व्होल्टेज 11 kV असेल, KVAR कॅपॅसिटी असेल ॲट नॉमिनल व्होल्टेज ते असेल 1600 kVAR एवढे रिॲक्टिव्ह पॉवर सप्लाय करणार आहे. 1600 kVAR. मॅक्झिमम सिस्टीम व्होल्टेज असणार आहे 12.87 volts म्हणजे सिस्टीम व्होल्टेज मॅक्झिमम 12.87 kV म्हणजे जवळपास 13 kVच्या आसपास तो सस्टेन करू शकतो. कॅपॅसिटर बँकचं कनेक्शन असणार आहे ते असणार आहे इंटरनल स्टार कनेक्टेड. ओके, फ्रिक्वेन्सी 50 Hz असेल. नंबर ऑफ फेजेस 3 फेज असणार आहेत, प्रत्येक फेजसाठी सेपरेट सिरीज पॅरल कॉम्बिनेशन यूज केलं जाणार आहे. आणि क्लास ऑफ इन्सुलेशन क्लास F टाईप इन्सुलेशन जे असणार आहे ते त्या कॅपॅसिटर्समध्ये यूज केलं जाणार आहे. ओके, तर त्याचं रेटिंग असेल. आता कॅपॅसिटर बँक कशी दिसते त्या ठिकाणी मी त्याची 2 इमेजेस दाखवलेले आहेत. सो कॅपॅसिटर बँक ही 11 kV बस बारला कनेक्ट केली असणार आहे,
दिसायला अशी असेल. या ठिकाणी तुम्हाला ते बघायला मिळेल सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन आहे. ओके, सो हे प्रत्येक फेजसाठी सेपरेट सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन यूज केलं जाणार आहे. सो हा असेल फर्स्ट फेजचा आरसाठी, हा सेकंड असेल आणि हा पुढं थर्ड असणार आहे. सो प्रत्येक फेजसाठी सेपरेट सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन यूज केलं जाणार आहे. किंवा आता ही जी आउटगोईंग 11 kV जी बस असणार आहे या ठिकाणी असेल, इथेही तुम्हाला कॅपॅसिटर बँक बघायला मिळणार आहे. सो या ठिकाणी 3 आहेत, 1, 2 आणि 3, म्हणजे प्रत्येक फेजसाठी सेपरेट सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन यूज केलं जाणार आहे. आणि जनरली कॅपॅसिटर बँक कुठं असते, लोड साईडला, म्हणजे 11 kV बसला ते कनेक्टेड असणार आहे. आणि कशासाठी करतात, तर लोडचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी. असेल कॅपॅसिटर बँक. नेक्स्ट असणार आहे बॅटरी अँड चार्जर. आता सबस्टेशनमध्ये कुठले सबस्टेशनमध्ये तुम्ही जर गेला 33 kV सबस्टेशनमध्ये, त्यामध्ये बॅटरी आणि चार्जरचे एक सेपरेट कंट्रोल रूम असते, त्याला आपण बॅटरी रूम असं म्हणतो. तर बॅटरी रूमचं फंक्शन काय ते आपण याच्यामध्ये बघूया. फर्स्ट, the important part of substation such as emergency lighting, relay system and automated control system are operated through the batteries. ओके, म्हणजे सबस्टेशनमध्ये जे काय इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे तो म्हणजे इमर्जन्सी लाईटनिंग. जर इन केस इनकमिंग 33 kV सप्लाय जर बंद झाला तर काय होणार आहे, पूर्ण सगळे सबस्टेशन असणार आहे ते बंद पडणार आहे. त्या केसमध्ये जर इमर्जन्सी लाईटनिंग असेल किंवा त्या सबस्टेशनमधील जे रिले पॅनल्स आहेत किंवा ऑटोमेटेड कंट्रोल सर्किट्स आहेत, ते सर्किट जे असणार आहेत किंवा प्रोटेक्टिव्ह सिस्टीम जे असणार आहे, ती प्रोटेक्टिव्ह सिस्टीम ह्या सिस्टीमला बॅकअप म्हणून काय केलं जातं, त्या ठिकाणी बॅटरी पॅनल यूज केलं जातं. म्हणजे जर मेन AC सप्लाय जर फेल झाला तर त्याची कंट्रोल सिस्टीम असणार आहे किंवा इमर्जन्सी लाईटनिंग असणार आहे, ह्या सिस्टीमला बॅटरी पॅनल थ्रू सप्लाय दिला जाणार आहे. ओके, नेक्स्ट, द साईज ऑफ बॅटरी डिपेंड्स ऑन द व्होल्टेज रिक्वायरमेंट फॉर ऑपरेशन. ओके, जर सबस्टेशनमध्ये किती इक्विपमेंट्स आहेत, त्या सगळ्या इक्विपमेंटचं मिळून किती व्होल्टेज तुम्हाला लागणार आहे ह्याच्यावरून त्या बॅटरी पॅनलची साईज किती असणार आहे ते ठरवलं जाणार आहे. दे नेक्स्ट, द स्टोरेज बॅटरीज आर ऑफ 2 टाईप्स. म्हणजे स्टोरेज बॅटरी जे आहेत त्या 2 टाईप असू शकतात. एक फर्स्ट असणार आहे ॲसिड अल्कलाइन बॅटरी किंवा लीड ॲसिड बॅटरी. या दोघांपैकी कुठलीही एक बॅटरी त्या ठिकाणी इन्स्टॉल केली असणार आहे. आता बॅटरी कशासाठी यूज करायची आहे, तर मी आता तुम्हाला सांगितलं की इन केस जर इमर्जन्सी आली, मेन सप्लाय जर फेल झाला, तर त्या केसमध्ये इमर्जन्सी लाईटनिंग किंवा कंट्रोल सर्किट जे असणार आहे ते ऑपरेट करण्यासाठी हे बॅटरी पॅनल यूज केलं जाणार आहे. ओके, नेक्स्ट, द लीड ॲसिड बॅटरीज आर मोस्ट कॉमनली यूज्ड बिकॉज दे प्रोव्हाइड हाय व्होल्टेज अँड ऑल्सो दे आर चीप इन कॉस्ट. ओके, सो लीड ॲसिड बॅटरीज आहेत त्या सगळ्यात जास्त प्रमाणात यूज करतात. त्याचे 2 रिझन्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेत. एक म्हणजे हाय व्होल्टेज ते प्रोव्हाइड करणार आहेत आणि त्याची कॉस्टही कमी असणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सबस्टेशनमध्ये लीड ॲसिड बॅटरीज यूज करतात. ह्या बॅटरी यूज करून त्यामध्ये सप्लाय स्टोअर करून ठेवतात आणि इमर्जन्सीच्या वेळेला तो सप्लाय जो असणार आहे तो कंट्रोल पॅनलला, प्रोटेक्टिव्ह सिस्टीमला किंवा इमर्जन्सी लाईटनिंगला यूज केला जाणार आहे. ओके, द नेक्स्ट, त्याचं रेटिंग असेल, ते जे पॅनल असणार आहे त्याचं नेम दिलेलं आहे 110 व्होल्ट्स बॅटरी चार्जर फॉर 33/11 kV सबस्टेशन. म्हणजे आउटपुट व्होल्टेज जे असणार आहे सिस्टीमचं ते 110 व्होल्ट एवढं असणार आहे. इनपुट AC व्होल्टेज असेल ते असणार आहे 330 व्होल्ट ±20% वर तो ऑपरेट होणार आहे. नेक्स्ट, आउटपुट व्होल्टेज जे असणार आहे ते 110 व्होल्ट ॲडजस्टेबल. ओके, म्हणजे बॅटरीकडून जो आपल्याला सप्लाय मिळणार आहे तो 110 व्होल्टचा असणार आहे. नेक्स्ट, पॉवर आउटपुट डिपेंड्स अपॉन द लोड. तुम्ही लोड कनेक्ट किती करता ह्याच्यावरून त्याचं पॉवर आउटपुट डिपेंड असेल. इनपुट फ्रिक्वेन्सी, बॅटरी चार्जिंगसाठी जो तुम्ही सप्लाय देताय त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असणार आहे. नेक्स्ट, आउटपुट फ्रिक्वेन्सी लो रिपल्सिव्ह DC. ओके, म्हणजे त्या ठिकाणी DC सप्लाय तुम्हाला मिळेल. DCची फ्रिक्वेन्सी नसते, पण त्या ठिकाणी थोडीफार रिपल्ससाठी सप्लायमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. द नेक्स्ट, आउटपुट करंट असणार आहे तो असणार आहे अप टू 300 अँपिअर्सपर्यंत तुझी सिस्टीम असणार आहे ती करंट सप्लाय करू शकते. ओके, आणि कंट्रोल मोड जो असणार आहे तो दिलेला आहे SC ऑर इंटेलिजंट मॅनेजमेंट. म्हणजे त्या ठिकाणी जो इन्व्हर्टर रेक्टिफायर युनिट यूज केला जाणार आहे, रेक्टिफायर इन्व्हर्टर युनिट, ते जे असणार आहे ते SCR वरती ऑपरेट होणार आहे किंवा इंटेलिजंट मॅनेजमेंट टाईपमध्ये ते असणार आहे. ऑटोमॅटिकली ते चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग असणार आहे ते कंट्रोल करणार आहे. ओके, असणार आहे बॅटरी आणि चार्जरचं रेटिंग. आता हे तुम्हाला पॅनल तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो हे जे पॅनल आहे हे रेक्टिफायर कम इन्व्हर्टर पॅनल म्हणून ॲक्ट होणार आहे आणि या ठिकाणी स्टोरेजसाठीच बॅटरी जे असणार आहे त्या बॅटरीज इन्स्टॉल केलेल्या आहेत. ओके, द नेक्स्ट असेल कंट्रोल पॅनल.
सो आजच्या लेक्चरला आपण बॅटरी आणि चार्जर इथेपर्यंत हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण इथेपर्यंत बघूया. राहिलेले जे पॉईंट्स आहेत राहिलेले पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला कवर करूया. ओके, काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचं आहे आणि तुमचा रोल नंबर पण ही अटेंडन्ससाठी कमेंट बॉक्समध्ये ॲड करा.